शारदा शिक्षण संस्थेचा सध्या सचिव म्हणून काम करत आहे। मी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे लाईफ, टॉईल अँड सोशल वर्क इन स्लम्स, थेअरी अँड एक्सपिरियन्स। खरं तर हे पुस्तक गेल्या 10 ते 15 वर्षाचा माझा झोपडपट्टीच्या प्रश्नावरती आणि अलीकडे ज्याला वर्कर्स कॉलनी म्हटलं जातं या प्रश्नावरती जो काय माझा अनुभव आहे, विचार आहे, त्याचं हे पुस्तक म्हणजे प्रतिबिंब आहे। या पुस्तकामध्ये ज्या वेगवेगळ्या संकल्पना चर्चा केलेल्या आहेत त्यामध्ये झोपडपट्टी म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये स्लम म्हटलं जातं, किंवा BDD चाळ म्हणजे काय, BIT चाळ म्हणजे काय, त्याचबरोबर ज्याला आपण अलीकडे घराची संकल्पना म्हणजे काय, कारण आत्तापर्यंत आपण घर म्हणजे 4 भिंती आणि त्याच्यावरती रूफ एवढंच मानलं जात होतं, पण 1987 नंतर जो आंतरराष्ट्रीय घरांचं जे वर्ष मानलं जात होतं त्यानंतर मात्र घरांची संकल्पना व्यापक होत चाललेली आहे। घर म्हणजे घराला आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सुविधा, त्याचबरोबर घर म्हणजे मार्केट, शिक्षणाची व्यवस्था, आणि अलीकडच्या काही काळापासून घर म्हणजे घर हे आपल्या कामाच्या ठिकाणापासून जवळ असलं पाहिजे अशा पद्धतीची एक नवीन मागणी म्हणा किंवा एक गरज पुढे येऊ लागलेली आहे। त्यामुळं या पुस्तकामध्ये या सगळ्या संकल्पनेबरोबरच जे सरकारने आत्तापर्यंत घरांच्या प्रश्नावरती केलेले कायदे, त्याचबरोबर ज्या कायद्यांच्या संदर्भात जे वेगवेगळे न्यायालयाचे जे निर्णय आहेत त्याचाही त्यामध्ये उल्लेख आहे। आणि एवढंच नव्हे तर या पुस्तकामध्ये ज्या स्वयंसेवी संस्था अगदी 1956 सालापासून या प्रश्नावरती ज्या काम करत आहेत त्या सगळ्या स्वयंसेवी संस्थांचा वेगवेगळ्या पद्धतीनं उल्लेख या पुस्तकात केलेला आहे। आणि त्याचबरोबर काम करत असताना स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज किंवा वेगवेगळ्या काम करण्याच्या पद्धती कशा उपयोगात आणतात। उदाहरणार्थ अनेक संस्था मिळून एक नेटवर्क केलं जातं, त्याचबरोबर अनेक संस्था एक विषय घेऊन जसं घर हा मूलभूत अधिकार असला पाहिजे या अधिकारासाठी केलेलं वेगवेगळं कॅम्पेन ज्याला आपण जागृतीची मोहीम, याही संकल्पना या पुस्तकात आहेत। आणि त्याचबरोबर ज्याला आपण पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणतो किंवा ज्याला सोशल ॲडव्होकेसी म्हणतो, तर अशा अनेक गोष्टी ज्या वेगवेगळ्या संस्था उपयोगात आणतात लोकांना घरांचा हक्क मिळण्यासाठी, त्या सर्व संकल्पनाचा या पुस्तकात चांगल्या पद्धतीनं उल्लेख केलेला आहे। सर, या पुस्तकाचा मेन मोटो स्लम एरिया आणि लेबर कामगार वर्ग असा तुम्ही सांगताय, पण जो कामगार वर्ग आहे तो मराठी भाषिक आहे आणि आपण हे इंग्लिशमध्ये पुस्तक लिहिण्याचं प्रयोजन काय? प्रश्न तोच आहे। इव्हन ज्या वेळेला हे पुस्तक, कारण ज्या वेळेला सुरुवातीला हे म्हणून मी माझ्या अगोदरच्याही बोलण्यामध्ये सांगितलं होतं की या पुस्तकामध्ये जे वेगवेगळे भाग आहेत ज्याला आम्ही त्याचे प्रकरणं म्हणतो, तर हे वेगवेगळ्या काळामध्ये लिहिलेले आहेत आणि हे त्यावेळेला आपण झोपडपट्टी किंवा वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना आपण उद्देशून लिहिलेली नव्हती। तर त्यावेळेला वेगवेगळ्या सेमिनारमध्ये वेगवेगळ्या जे जर्नल्स असतात किंवा वेगवेगळी पुस्तकं असतात त्या पुस्तकासाठी लेख लिहिलेले होते। हे त्यावेळेला ऑडियन्स वेगळा होता, पण ज्या वेळेला अनेकांच्याकडून अशी एक मागणी पुढे आली की सर ह्या सगळ्या जे काय तुमचे लेख आहेत हे अगदी पूर्ण झोपडपट्टीच्या विकासामधले किंवा कामाच्या पद्धतीमधले एक चांगलं प्रतिबिंब आहे, तर हे सगळं संकलन करून एकत्र एक पुस्तक तयार करावं असं ज्यावेळेला आलं। त्यामुळं आता हे एक संकलित पुस्तक आहे। हे झोपडपट्टीतील किंवा वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी जरी नसलं तरी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांच्यासाठी एक उपयोगी पुस्तक आहे। त्यामुळं प्रत्यक्ष वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना यातल्या काही गोष्टी समजणं अवघड आहे किंवा त्यांना त्यातल्या काही गोष्टी कदाचित ते लिंक करू शकणार नाहीत, पण जे समाज कार्यकर्ते आहेत, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करणार आहेत, त्यांच्यासाठी मात्र ही एक चांगली ज्याला आपण म्हणतो की चांगली मार्गदर्शिका म्हणून उपयोगात पडेल। सर, अनेक